शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अनिकेत शेळके तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। कापूस पिकासाठी तिसरी फवारणी नेमकी कोणती करायची याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला तिसरी फवारणी घेत असताना नेमकी काय वापरायचं। आता सर्वात पहिली जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी चांगला कापूस या ठिकाणी वाढलेला आहे, अशा पद्धतीने वाढलेला असेल। काही शेतकऱ्यांचा जास्त देखील कापूस या ठिकाणी वाढलेला असेल तर अशा वेळेस रस शोषणाऱ्या कीटकांचा जास्त प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला मिळतो। त्याच्यामध्ये थ्रिप्स असेल, पावा असेल, तुडतुडे असेल किंवा पांढरी माशी असेल। जर शेतकरी याच्यावरती तर आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशक वापरायचंच आहे, पण याच्याच बरोबर शेतकरी मित्रांनो या स्टेजमध्ये आपल्या कापूस पिकाला पाते देखील लागले जातात आणि पाते लागण्याच्या अवस्थेमध्ये बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून देखील आपल्याला कीटकनाशक वापरायचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या कापूस पिकामध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव वगैरे होणार नाही। अशा हिशोबाने आपल्याला कापूस पिकामध्ये फवारणी करायची आहे। जास्तीत जास्त पाते कसे वाढेल, पात्यांची गळ कशी होणार नाही आणि एखाद्या बुरशीजन्य रोगांसाठी बुरशीनाशक असं त्यामध्ये कॉम्बिनेशन करून आपल्याला या ठिकाणी फवारणी वगैरे घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो मी काही तुम्हाला ठराविक 3 कीटकनाशक सांगणार आहे, अतिशय टॉपचे त्यामध्ये रिझल्ट देणारे कीटकनाशक असणार आहे, जे तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होईल। त्याच्यापैकी कोणत्याही एखाद्या कीटकनाशकाचा वापर या ठिकाणी तुम्ही करू शकता। शेतकरी मित्रांनो जे पहिलं कीटकनाशक आहे ते म्हणजे की UPL कंपनीचं अर्गाईल नावाचं त्यामध्ये कीटकनाशक आहे। नवीन आलेलं त्यामध्ये मार्केटमध्ये हे कीटकनाशक आहे। याच्यामध्ये बायफेन्थ्रिन असे 2 सक्रिय घटक आहेत, म्हणजे हे रस शोषणाऱ्या कीटकांवरती नियंत्रण देत असतं आणि जे काही आपली कापूस पिकामध्ये येणारी गुलाबी बोंड अळी वगैरे आहे याच्यावरती देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळून देईल। म्हणजे तुम्हाला सेपरेट कीटकनाशक या ठिकाणी वापरावे लागणार नाही। याचा वापर त्यामध्ये करू शकता। 1 एकरसाठी वापरत असताना 100 ग्रॅम याचं त्यामध्ये प्रमाण आहे, हे एकतर त्यामध्ये वापरू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो एक दुसरं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे की सुमी टोमो कंपनीचं कोरोको, याच्यामध्ये प्रोफेनोफॉस प्लस इमामेक्टिन असे 2 त्यामध्ये घटक आहे। WG फॉर्म मध्ये उपलब्ध आहे, याचा देखील तुम्ही वापर करू शकता। कापूस पिकामध्ये येणारी जी काही बोंड अळी आहे खास करून तिच्या नियंत्रणासाठी याचा वापर त्यामध्ये केला जातो। बऱ्याच वेळेस आपण प्रोपेक्स सुपर वगैरे वापरत असतो, पण याच्यामध्ये प्रोफेनोफ्लॉस प्लस इमामेक्टिन असं दोन्हींचं कॉम्बिनेशन त्यामध्ये WG फॉर्म मध्ये असलेला आहे। याचे अतिशय छान रिझल्ट आहे। रस शोषणाऱ्या कीटकांवरती देखील तुम्हाला नियंत्रण मिळून देईल कमी प्रमाणामध्ये, पण खास करून अळीच्या नियंत्रणासाठी उत्तम हे कीटकनाशक या ठिकाणी असणार आहे। 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे। आणि शेतकरी मित्रांनो जे 3 नंबरचं कीटकनाशक आहे ते म्हणजे की सिजंटा कंपनीचं सिमोडिस, याचा देखील त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता। रस शोषणारे कीटक प्लस अळी आणि वरून दीर्घकाळ नियंत्रण, हे जे काही सिमोडिस शेतकरी मित्रांनो कीटकनाशक आहे, जर तुम्ही याची एकदा जर फवारणी घेतलेली असेल तर अवघ्या 25 ते 30 दिवसांपर्यंत रस शोषणाऱ्या कीटकांवरती नियंत्रण झालेलं पाहायला मिळतं। आणि याचे जर तुम्हाला रिझल्ट जर पाहिजे असेल तर मुद्दाम काय करा, ज्यावेळेस तुम्ही फवारणी करशाल 2 ते 3 ओळींना बिलकुल याची फवारणी घेऊ नका, जेणेकरून तुम्हाला फरक स्पष्टपणे त्यामध्ये क्लिअर होईल। कारण मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे। शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्या 2 ओळींना याची फवारणी घेतली नव्हती, अवघ्या 5 ते 7 दिवसामध्ये त्याच्यावरती रस शोषणारे कीटक आले होते पुन्हा, आणि ज्याच्यावरती फवारणी घेतली होती जवळजवळ 25 ते 30 दिवसांपर्यंत कोणत्याही प्रकारचे रस शोषणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव झालेला नव्हता। तर हे जे काही 3 कीटकनाशक आहे थोडेसे त्यामध्ये महाग आहे, पण रिझल्ट तुम्हाला जास्त दिवस मिळेल। आपल्याला कापूस पिकाचा खर्च त्यामध्ये कमी करायचा आहे, जास्त खर्च त्यामध्ये करायचा नाही। यासाठी एकदाच कीटकनाशक वापरा, पण ते चांगलं वापरा, जेणेकरून तुम्हाला तीनदा फवारणी घ्यायची गरज या ठिकाणी पडणार नाही। याच्यासोबत शेतकरी मित्रांनो पाते वाढवण्यासाठी तुम्ही फ्लॉवर स्ट्रॉंग वर चमत्कार या जोडीचा त्यामध्ये वापर करू शकता। तसे छान रिझल्ट याचे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात। किंवा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये फॅन्टॅक प्लस नावाचं जे टॉनिक आहे ते वापरू शकता, टाटा बार आहे किंवा इतर जे काय आहे पिजार कोणतेही त्यामध्ये वापरू शकता। बुरशीजन्य रोगांचा वापर करत असताना साप या बुरशीनाशकाचा त्यामध्ये वापर करा। एखाद्या शेतकऱ्याचा कापूस खूपच वाढतोय तर अशा वेळेस त्या शेतकऱ्यांनी टिल्ट या बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करा। अशा प्रकारे सांगितलेलं कोणतेही एक कीटकनाशक आपल्या याच्यासोबत पिजार आणि बुरशीनाशक असं तिन्हींचं एकत्रित कॉम्बिनेशन करून ही कापूस पिकाला आपल्याला तिसरी फवारणी त्यामध्ये घ्यायची आहे। साधारणपणे 55 ते 60 ते 65 दिवसांच्या दरम्यान ही तिसरी फवारणी आपल्याला कापूस पिकामध्ये होणार आहे। सांगितलेल्या वेळेमध्ये आणि हे जे काही औषध आहे याच्यापैकी आवश्यक कोणतं तरी एखादं वापरून पहा, निश्चित तुम्हाला जास्त दिवसांपर्यंत रिझल्ट पाहायला मिळेल। याच्या व्यतिरिक्त जर एखादं काही चांगलं जर कीटकनाशक असेल तर खाली कमेंट करा, जेणेकरून आपले जे काही शेतकरी बांधव आहे त्यांना त्या कीटकनाशकाबद्दल माहिती पडेल। कापूस पिकातील असणाऱ्या समस्या तुमच्या खाली नक्की कमेंट करा, प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा निश्चित त्यामध्ये मी तुम्हाला प्रयत्न करेन। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका। धन्यवाद।